संत्र्यामध्ये स्टोरेज व्यवस्थित लक्ष झालं. पहिले स्टोरेजकडे लक्ष द्यायचं, म्हणजे झाड पानावरती असताना आपल्याला फवारण्या करणं फार गरजेचे आहे. आणि या फवारण्या झाल्यानंतर आपण खताचे डोस शेतामध्ये नेऊन टाकायला सांगतो लोकांना, की आपण जरी नाही टाकलं तरी लोक नेऊन टाकतातच. पण इथे एक चूक 90% शेतकरी करतात, जी आपल्याला करायची नाही. लोकांना आपल्याला सांगत असताना, शेतकऱ्यांना आपल्याला सांगत असताना काही गोष्टी आवडून लक्षात ठेवायच्या. लोक फक्त टाकतात कोणती, पहिला म्हणजे त्यांच्या आवडीचं, सगळ्यांच्या आवडीचं खत कोणतं, दुसरं अजून 20-20 हे एक जास्त आवडीचं खत होतं सध्या. अजून आता एक 16 जरा हे जास्त प्रचलित करायला लागलं. 18 कोणतंही खत घ्या तुम्ही, होतंय काय, प्रथम हे काय आहे, नायट्रोजन. कोणते घेतलं, नायट्रोजन आला, नायट्रोजन 20% नायट्रोजन, 16% नायट्रोजन. आणि याच्यासोबत अजून युरिया मिक्स करतात. अजून याच्यासोबत युरिया मिक्स करतात. एवढं जरी तर आता त्या दिवशी तर आपण पुढं चौसाळ्याला गेलो. तो ते शेतकरी काय सांगत होते, सर मी युरिया घेतला, DAP घेतला, परत अमोनियम सल्फेट टाकलं, म्हणजे नायट्रोजन अजून वाढवलं. आपल्याला नायट्रोजन या काळामध्ये वाढवायचं नाही. संत्र्यासाठी कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ताण अवस्थेमध्ये जो आपण खताचा डोस नेऊन टाकतो, त्या ताण अवस्थेमध्ये नायट्रोजन वाढवायचं नाही. शक्यतोवर नायट्रोजन टाकायचंच नाही. मग काय पाहिजे, फक्त आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश. इथं सल्फर तुम्ही देऊ शकता. मग डोस कसे ठेवायचे आपण ते झाडाच्या हिशोबाने क्लिअर करू. संत्र्याला नेहमी झाड ताण असताना पहिलं पाणी देण्याच्या आधी आपण जे खत मिळून टाकतो, याच्यासोबत 100% तुम्ही शेणखताचा उपयोग केला तरी चालेल, किंवा त्याच्या आधी शेणखत मिळून टाकलं तरी चालेल. कसं तुमचं मॅनेजमेंट होतं त्यानुसार चांगलं कुजलेलंच असायला पाहिजे. वर्षभर साठवलेलं शेणखत शेतात टाकायला सांगायचं नाही. मग खतं कोणती द्यायची, सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला सांगतो तुम्हाला खतांचा, ज्याचे 100% तुम्हाला त्या बगीच्यावरती पॉवरफुल रिझल्ट जाणवतो. टाकायचं कोणतं, ऑप्शन एक घेऊ आपण याच्यामध्ये, सिंगल सुपर फॉस्फेट. एका झाडासाठी घ्यायची त्याला 300 ते 400 ग्रॅम. झाड 20 वर्ष प्लस वयाचं असेल, जमिनी खूप भारीतल्या असतील, 500 ग्रॅम पर्यंत घेतलं तरी चालेल. 500 ग्रॅम पर्यंत घेतलं तरी चालेल. सेकंड नंबरला MOP 200 ग्रॅम एका झाडाला. थर्ड नंबर सल्फर एका झाडाला 100 ग्रॅम. 4 नंबरला आपलं कॅल्शियम सॉइल एका झाडाला 100 ग्रॅम. एका झाडाला हे सगळं खत शेतात टाकून द्यायचं. एका झाडाला एवढं सगळं प्रमाण एकत्र करायचं, शेतामध्ये टाकून द्यायचं. नंतर पाणी, हलकं पाणी, पहिलं पाणी कधीही हलकं द्यायचं. पहिलं पाणी कधी लक्षात ठेवायचं, एकदम हलकं पाणी द्यायचं, म्हणजे टाकलेली खतं वाहून जाणार नाही त्या पाण्यासोबत. कारण पहिलं पाणी 80% शेतकरी पहिलं पाणी हे पट पाणी सोडतात, आणि त्या खतासोबत म्हणजे त्या पाण्यासोबत आपली खतं वाहून सुद्धा बरीचशी जातात. म्हणून काय करायचं, पहिलं पाणी एकदम हलकं द्यायचं. शक्यतो स्प्रिंकलर असेल तर पहिलं पाणी स्प्रिंकलर नसेल तर पाणी तुमचं सरीनं तुम्ही पाणी देताय, तर सरीनं पाणी देत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. दिले का मी सगळं मानकर सर, झालं नागेश सर, पहिलं पाणी देताना काही सिस्टीम पहिलं लक्षात हे दिलं असं तुम्ही पुसूया. आता माझी ड्रॉइंग थोडीशी जास्त चांगली असल्यामुळे तुम्ही समजून घ्या. समजा ही लाईन, याच्यामध्ये हे झाड लावलेले आहे. यामुळे समजा याच्या काय येतात, शेतकरी काय करतो तुम्ही पाहिलं असेल, इथे एक अशी सरी पाडतात, याशी इथे एक सरी पाडतात, इथून दुसरी आहे, इथं परत संत्रा येईल.
हा समजा इथं परत अशी लाईन सरी पाळली जाते, इकडूनही सरी, बरोबर आहे. असं पाहिलं असेल तुम्ही शेतामध्ये. शेतकरी काय करतात, इथूनही पाणी इथे पाणी सोडतात, इथे पाणी सोडतात, इथे पाणी सोडतात, इथे पाणी सोडतात. आता एवढ्या दिवसापासून तो बगीचा ताणावर होता, आराम अवस्थेमध्ये होता. त्याचं तुम्ही उपोषण तोडलंय आज, आणि पाणी किती दिलं त्याला प्यायला? पोट भरल्यापेक्षा जास्त पाणी देऊन राहिले. कारण त्या जमिनीला एवढ्या दिवसामध्ये त्या जमिनीत पाणीच नव्हतं. त्या जमिनीत जेव्हा आपण ते पट पाणी सोडतो, ते पाणी जमिनीमध्ये असं मुरत 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 किती वेळ लागतो पोहोचायला तिथं पाणी? इथून त्या बांधावरती खूप वेळ लागतो त्या वर्षी. कारण का आता खूप दिवसानंतर तुम्ही पाणी देताय, म्हणजे ताण तोडताय तुम्ही त्या बगीच्याचा. या 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही त्याला अजिबात पाणी दिलं नाही, आता एकदम पाणी, म्हणजे पाणी जास्त होणार नाही त्या बगीचा. तर तुम्ही अचानक ताण तोडला ना त्याचा. उपोषण करणाऱ्या माणसाला जसं आपण ते हळूहळू खाऊ पिऊ घालतो, तसं सेम तुम्हाला या झाडाच्या बाबतीत करायचं. काय करायचं? पहिलं पाणी देत असताना करायचं काय, पहिले हे समजून घ्या. माझी मी मगाशी बोललो होतो, माझी ड्रॉइंग जरा खूप चांगली आहे, तुम्हाला लवकर समजून देईल. नाही समजलं तर समजून घ्या फक्त तेवढं. करायचं कसं? एक सरीला पाणी द्यायचं. समजा ही सरी, या सरीत पाणी दिलं ना, या सरीत पाणी दिलं, ही सरी अशीच ठेवायची, ही सरी अशीच ठेवायची, पण या सरीमध्ये पाणी द्यायचं. या सरीत पाणी दिलं आपण इथं असं, ही सरी अशी ठिकाणी सोडायची, या सरीत पाणी द्यायचं. इकडं एक अजून सरी राहील, इथं झाडाची लाईन राहील, म्हणजे कडी पाणी द्यायचं. एक सरी आहे, एक सरी आहे, ही सरी तशीच ठेवायची, इकडच्या सरीमध्ये पाणी द्यायचं. म्हणजे पाणी झाडाला मोजकं मिळेल. आणि हे समजा आपलं झाड आहे, या झाडाच्या या पूर्ण परिणामामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची. हा ठीक क्लिअर करतो थोडंसं. पहिलं पाणी एकदम हलकं आणि मोजकं पाणी. फक्त बदल काय होईल लक्षात घ्या, याच्यात बदल काय होईल? स्प्रिंकलर दिलं तर आपल्याला पाणी द्यायचे किती? 1 घंटा चालवायचे मोटर की 2 घंटे चालवायचे? पाणी मोजकं जाईल, पाणी मोजकं जाईल. तेव्हा खोडाला पडलं तरी प्रॉब्लेम काय येणार नाही, कारण आपल्या हातात ते बटन केव्हा चालू करायचं केव्हा बंद करायचं. पाणी मोजकं त्याला 1 घंटा त्याला तुम्ही खोडाजवळ पडलं तरी तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुम्ही पानं असे दांडाने सोडतात ते पाणी खूप जास्त होते, म्हणून तेव्हा खोडाजवळ राहिलं पाहिजे. कारण तेव्हा खोडाजवळ तेच क्लिअर करतो तुम्हाला. आता समजा हे झाड आहे आणि आपण असं गृहीत धरू 12 वाजता ज्या झाडाची सावली पडते खोडापासून, अशी इकडे खोडापासून खोड आणि ही सावली हे समजा 5 फुटाचं अंतर आहे. इकडे 5 फूट झाडाची सावली किती फूट गेली? इकडे 5 फूट आली, इकडे 5 फूट आली. म्हणजे पूर्ण सर्कल जर घेतला तसं 5 फुटापर्यंत झाडाची सावली पोहोचलेली आहे. तर खोडापासून 2.5 फूट अंतर सोडून द्यायचं, इकडे पाणी जाता कामा नाही. या एरियामध्ये, या परिसरामध्ये पाणी जायलाच नाही पाहिजे. खतं टाकायची कुठं? इकडे, म्हणजे या 2.5 फुटापासून इकडे, या 2.5 फुटापासून इकडे, इकडचं घेतलं तर इकडचं 2.5 फुटापासून इकडे, म्हणजे सर्कल मध्ये असतं 2.5 फूट. 2.5 फूट म्हणजे जर 4 फूट असेल सावली तर 2 फूट. 1 फूट सावली असेल तर अर्धा फूट. म्हणजे 1 फूट सावलीमध्ये शक्यतो तेव्हा तो बगीचा घेणार नाही, म्हणजे तेवढी आपल्याला गरज पडणार. पण मोठ्या झाडांमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर घ्यायला सुरुवात करतात 12 वाजता जी सावली पडते त्या सावली अर्धी खोडाकडची अर्धी सावली सोडून उरलेल्या अर्ध्या सावलीमध्ये खेळायचं. काय खेळायचं? खतं टाकायची, पाणी तिथंच द्यायचं आणि हलकं पाणी. इथं काय करायचं? पहिलं हलकं पाणी द्यायचं. दुसरा एक बदल काय होईल? आपण 1 सरीआड पाणी दिलेलं आहे, आपण 1 सरीआड पाणी दिलं तर होईल कसं? आता समजा आज जर मी पाणी लावलं माझ्या शेतात, आज पाणी लावलं आणि माझी जमीन अशी करायची की मला आता इथून पुढे 10 दिवस पाणी द्यायची गरज पडणार नाही, कारण माझी जमीनच तशी. समजा आपण काय करायचं? 1 सरीआड पाणी लावलं, ते मोजकंच दिलेलं आहे, ते मोजकंच पाणी दिलेलं आहे. तर मग होईल काय? ते 10 दिवसाच्या ऐवजी 4थ्या किंवा 5व्या दिवशी झाड पाणी मागेल आपल्याला. का? कारण आपण त्याला पूर्ण पोटभर पाजलं होतं का? मग दुसरं पाणी देत असताना पोटभर पाणी द्यायचं. दुसरं पाणी देताना 100% पोटभर पाणी द्यायचं. रिझल्ट अजून चांगली मिळतील. जी सुटलेली सरी आहे ती पण बरोबर सगळंच. आता पूर्ण शेतात पाणी द्यायचं, खत टाकायचं.
हाच 2.5 फुटाचा एरिया सोडून इकडचा 2.5 फुटाचा एरिया सोडून इकडे खत टाकायचं, इकडे 2.5 फुटाचा एरिया सोडून इकडे खत टाकायचं. आला विषय लक्षात. खोडाजवळ पाणी दिल्यानंतर काय होते ते थोडंसं क्लिअर करू. आपण जेव्हा या खोडाच्या जवळून पाणी देणार, या खोडामधून या जमिनीमधून आणि या खोडामधून या भागामधून पाणी असं जमिनीमध्ये जाणार. याच्या रूट्स आहेत खोडाला लागलेल्या, म्हणजे जमिनीपासून एकदम खाली असलेल्या. या पांढऱ्या खोडा असतात का? कशा असतात? काळ्या जळ जरळ कडक झालेल्या असतात खोडा सगळ्या. या जिवंत असतात की मेलेल्या असतात? खोडाच्या इमिजिएट खालच्या मुळा म्हणजे जमिनीच्या वरचं खोड त्या जिवंत आहेत की मेलेले आहेत? जिवंतच आहेत. त्या जिवंतच आहेत. फक्त बदल काय माहिती का? ते आता वय झालेलं आहे त्या मुळांचं, अनुभवी झालेल्या आहेत त्याच्यामुळे हळूहळू अजून अशा बारीक बारीक मुळं वेगळ्या लागल्या असतात. सगळ्यात शेवटी पांढरी मुळं असतात. ती पांढरी मुळ शोषून घेणार आणि हळूहळू या मुळामधून असं ते झाडाला उपलब्ध होत जाणार. आता या खोडावर जर आपण इथं पाणी दिलं तर या पाण्यासोबत म्हणजे इथूनच या हे जे कडक झालेल्या मुळं आहेत याच्यावरती ते पाणी जाईल. इथल्या सालेवरती ते पाणी चिकून राहिल्यामुळे मॉइश्चर तिथं सारखं सारखं टिकून राहील. त्याच्यावरती फंगस तयार होते. तिथं उधळीचे किडे जन्माला येतात, काही बुरशी जन्माला येते आणि ती साल तुटवायला तिथून सुरुवात करते. आणि एकदा का ही साल डॅमेज झाली, आपल्या घरातला एखादी 80 वर्षाची वयस्कर व्यक्ती आपल्या आजोबांना जो पकडा ते सुद्धा पडले कुठं लवकर रिकवर होतील का? तेच आपलं लहान बाळ 10-12 वर्षाचं ते सुद्धा पडलं कुठं, त्याला काही लागलं रिकवर करून दोघांपैकी लवकर ते कारण स्ट्रॉंग आहे ना. त्याची रोगप्रतिकारक शक्ती पहिले तशीच जास्त स्ट्रॉंग आहे. हे जाड झालेले कडक झालेल्या मुळांची तेवढी नाही राहिलेली आहे. ते साल डॅमेज झाले की 100% आपलं झाड तिथून सुकून भरण्याच्या अवस्थेकडे जाऊ शकते. म्हणून खोडाजवळ पाणी द्यायची गरज नाही. खोडाजवळ कुठल्याही अवस्थेमध्ये पाणी द्यायचंच नाही आहे. पाणी आपल्याला जी 12 वाजता सावली पडते त्यातली अर्धी सावली पकडून पुढच्या एरियामध्ये रिझल्ट अजून चांगले मिळतात. झाडांचं होणारं नुकसान थांबवलं जातं. काही लोक अजून एक चूक करतात. काही लोक एक चूक अजून कशी करतात की या खोडाच्या आजूबाजूला अशी इथं माती लावतात. हुंडी म्हणतात ना, हुंडी अशी माती लावून ठेवतात त्या खोडाच्या आजूबाजूला. का आता झाड पडलं नाही पाहिजे. अरे ते झाडाच्या मुळात खोलवरती जातं, झाड पडेल का? तुमची जमीन खूप बारीक आहे, काळलेली जमीन आहे, ते मुळात एवढी ग्रीप धरणार नाही. 100% झाड पडणार. मग किती हुंड्या लावा तुम्ही तिथं? ते होतेच. आपण घर बांधत असताना पाहत नाही, खाली जर पांढरी माती निघाली असेल ना तर पाया घ्यायला आपला फार मजबूत राहतो. आणि तेच काळी जमीन असेल तर खोलूनच राहिले, तुम्ही खोदूनच राहिले. 10 फूट झालं काळी जमीन नाही, 15 फूट झालं तरी काळी जमीन आहे आणि तिथं तुम्ही पाया भरता, राहणार एखादे मजबूत? सेम ते झाडाच्या बाबतीत होणार. म्हणून तिथं हुंडी लावायचीच नाही. आता काही दिवसापूर्वीच मी नरखेडला गेलो होतो. तिथे एक मोसंबीचा बागेचा पाहिला मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे त्याचा युट्यूबवर, तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ पाहिला असेल. त्या क्षेत्रात काय होतं, मोसंबीच्या खोडाच्या बाजूला हुंड्या लावून ठेवलेलं होतं आणि झाडाचा आता साल डॅमेज झाली, झाडाचं नुकसान व्हायला सुरुवात झाली. पूर्ण झाडं जुळून पडले, फार मोजके 1-2 झाडं चांगले दिसत होते. मग त्यांना सांगितलं बाबा तुम्ही ते काढून टाका. त्यांनी काढायला सुरुवात केली. नंतर आता ट्रीटमेंट चालू केली. आता सध्याची कंडिशन आहे, झाडाची कंडिशन सुधारायला लागली. त्यामुळे माती, खोडाजवळ हुंडी आणि पाणी हे गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या. हुंडी लावायचीच नाही आणि पाणी व्यवस्थित द्यायचं आणि खत व्यवस्थित अंतरावर टाकायचं आणि एक सरीआड पहिलं पाणी द्यायचं, दुसरं पाणी पोटभर प्यायला द्यायचं. दुसरं पाणी 100% पोटभर प्यायला द्यायचं.